नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पल्लवीज ब्युटी. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर नमस्कार, माझं नाव आहे पल्लवी. मी खूप सारे मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज आणि हेअरस्टाईल व्हिडिओज आणि मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्हाला जर यापैकी कुठल्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुमची जर ऑइली स्किन असेल, तुमच्या स्किनवरती ओपन पोर्स असतील, ऑइल सिक्रेशन होत असेल आणि तुमच्या स्किनवर जर घाम येत असेल तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. ऑइली स्किनवाल्यांसाठी स्टेप बाय स्टेप अफोर्डेबल प्राईजमध्ये मी हा मेकअप क्रिएट केलेला आहे. आणि हा मेकअप क्रिएट करत असताना मी इथे खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ ऑइली स्किनवाल्यांसाठी खूप हेल्पफुल होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ऑइली स्किनवाल्यांनी सगळ्यात आधी बर्फाने मसाज करून घ्यायचा आहे. बर्फाने मसाज का करायचा आहे? आपल्या चेहऱ्यावरती जे ओपन पोर्स असतात, बर्फाने मसाज केल्यामुळे ते पोर्स आपले श्रिंक होतात आणि श्रिंक झाल्यानंतर आपल्या स्किनमधून घाम, ऑइल सिक्रेशन जे होत असतं ते काही काळासाठी बंद होतं. आणि बर्फ हा टोनरचं काम करतो, त्यामुळे आपल्याला बर्फाने मसाज इथे करून घ्यायची आहे. चला तर मग बर्फाने मसाज कशी करायची आहे ते मी तुम्हाला. तर बर्फ आपल्याला हा डायरेक्टली अप्लाय करायचा नाही आणि हा तुम्ही नॅपकिन मध्ये घेऊनही करू शकता. माझ्याकडे इथे वेट वाईप्स आहे पण ते ड्राय झालेलं आहे. मी त्यामध्ये घेऊन फेसवरती मसाज करून घेणार आहे. बर्फाने मसाज ही टॅबिंग मोशन मध्ये करायची आहे. डोळ्याखाली, पूर्ण फेसवर, मानेवर वगैरे सगळीकडे आपल्याला हा बर्फाने मसाज करून घ्यायचा आहे. आणि हा बर्फाने मसाज आपल्याला कमीत कमी 30 सेकंद ते 1 मिनिटापर्यंत करायचा आहे. आणि बर्फाने मसाज करून झाल्यानंतर आपल्या फेसवरती जे पाणी, बर्फाचं पाणी असेल ते असं पुसून घ्यायचं आहे कपड्याने. बर्फाने मसाज करून झाल्यानंतर आपली जी सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर लावणे. बरेच जण म्हणतात की आम्ही मॉइश्चरायझर लावत नाही, पण बऱ्याच वेळा मॉइश्चरायझर आपल्याला यूज करायचं आहे. आणि माझी ऑइली स्किन आहे आणि ऑइली स्किन वाल्यांसाठी हे जे मॉइश्चरायझर आहे पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल बेस्ड मॉइश्चरायझर आहे. खूप छान मॉइश्चरायझर आहे. यामध्ये ऑइलचं प्रमाण कमी असतं आणि पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ऑइली स्किन वाल्यांनी हेच मॉइश्चरायझर वापरायचं. तर इथे मी मॉइश्चरायझर घेतलेलं आहे पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल बेस्ड मॉइश्चरायझर आहे. हे माझ्या संपूर्ण चेहऱ्यावर, मानेवर, पूर्ण फेसवरती मी हे अप्लाय करून घेणार आहे. आणि त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला मसाज करत संपूर्ण चेहऱ्यावरती मुरवत जायचं आहे. हे जे मॉइश्चरायझर आहे ते ऑइल फ्री वालं मॉइश्चरायझर आहे. यामध्ये हॅलोरोनिक ॲसिड आणि व्हिटॅमिन ई आहे. यामुळे तुमच्या स्किनला आवश्यक असलेले हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशन मिळते. ऑइली स्किनला जनरली प्रायमर लावणं खूप गरजेचं आहे. प्रायमर का लावतात? कारण ऑइली स्किनवाल्यांच्या फेसवरती ओपन पोर्स असतात आणि त्यातून ऑइल सिक्रेशन होतं. प्रायमर लावल्यामुळे काही काळासाठी तुमचं ऑइल सिक्रेशन कमी होतं, त्यामुळे प्रायमर लावणं खूप गरजेचं आहे. प्रायमरमुळे आपला मेकअप लॉंग लास्टिंग राहतो, ग्रे पडत नाही, मेकअपला क्रॅक जात नाही, त्यामुळे प्रायमर लावणं खूप गरजेचं आहे. आणि आपली जर ऑइली स्किन असेल तर ऑलरेडी आपल्या स्किनमधून ऑइल सिक्रेशन होत असतं, त्यामुळे तुम्ही जे प्रोडक्ट वापरणार असताल ते ऑइल फ्रीवालेच प्रोडक्ट यूज करा. तर इथे मी जे प्रायमर यूज करणार आहे ते आहे रिकोडचं प्रायमर. खूप छान प्रायमर आहे हे. आणि मला तशी इथे खूप कमी ओपन पोर्स आहेत. तुम्हाला जर जास्त ओपन पोर्स असतील तर पोर्स मिनिमाइज प्रायमर मिळतं मार्केटमध्ये, ते तुम्ही यूज करा. इथे मी थोड्याशा प्रमाणामध्ये प्रायमर घेतलेला आहे. जिथे मला पोर्स आहेत
फाईन लाईन्स आहेत तिथे मी हे प्रायमर लावून घेत आहे आणि जिथे जिथे मला घाम येतो, ऑइल जास्त येते, अशा ठिकाणी हे जे प्रायमर आहे ते अप्लाय केलेलं आहे. कधीही प्रायमर लावल्यानंतर त्याला काम करण्यासाठी 30 सेकंद द्यायचे आहेत आणि 30 सेकंदानंतर पुढचं प्रोडक्ट आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मी प्रायमर लावून क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मसाज करायचे आहे आपल्याला. तर प्रायमर नंतर आपली जी स्टेप आहे ती आहे कलर करेक्टर. कारण तुम्हाला जिथे जिथे तुमच्या फेसवरती डाग वाटतायत, अंडर आय सर्कल, पिगमेंटेशन, तिथे तिथे तुम्हाला कलर करेक्टर करून घ्यायचं आहे. तर कलर करेक्टर शक्यतो लिक्विड वालच यूज करा, कारण त्याच्यामध्ये ऑइलचं प्रमाण कमी असतं. आणि क्रीम वालं शक्यतो अवॉइड करा, कारण त्यामध्ये ऑइलचं प्रमाण जास्त असतं. ऑलरेडी आपली स्किन ऑइली असते, त्यातूनच ऑलरेडी ऑइल सिक्रेशन होत असतं. आणि जर आपण क्रीमवाले प्रोडक्ट यूज केले तर आणखी जास्त आपला फेस ऑइली दिसेल. त्यामुळे मी इथे जे घेतलेलं आहे ते आहे स्विच ब्युटीचं आणि शेड नंबर आहे 01 वॉर्म सँड. हा शेड आहे माझ्या स्किन टोननुसार. तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार कलर करेक्टरचा शेड घेऊ शकता. हे जे कन्सिलर आहे ते लॉंग लास्टिंग आहे, त्याचं कव्हरेजही खूप छान आहे, नॉन स्टिकी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. जिथे जिथे फेसवरती तुमच्या डाग असतील तिथे तिथे तुम्हाला हे कलर करेक्टर करून घ्यायचं आहे आणि ओल्या ब्लेंडरने आपल्याला हे छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. डॅबिंग मोशन मध्ये या पद्धतीने ब्लेंड करायचं आहे. आता आपण इथे कलर करेक्टर यूज करून झालेला आहे. त्यानंतर जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे फाउंडेशनची. फाउंडेशन तुम्हाला शक्यतो लिक्विड फाउंडेशन यूज करायचं आहे. क्रीम फाउंडेशन यूज करू नका, कारण त्यामध्ये ऑइलचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ते आपल्या स्किनवरती ऑइल सिक्रेशन झाल्यानंतर आणखीन आपली स्किन ऑइली दिसेल. त्यामुळे मी जे फाउंडेशन इथे यूज करणार आहे ते आहे मेबलिनचं फिटमीचं फाउंडेशन आहे आणि माझा शेड नंबर आहे 128. आता लिक्विड फाउंडेशन जेव्हा तुम्ही चूज करत असतात तेव्हा लिक्विड फाउंडेशनवर लिहिलेलं असतं मॅट फाउंडेशन, मॅटिफाईंग फाउंडेशन. आता आपलं फाउंडेशन लावून झालेलं आहे आणि या फाउंडेशनला आपल्याला लॉक करण्यासाठी पावडर घ्यायची आहे. तर इथे मी पावडर घेतलेली आहे लॉरा मर्शियाची. या पावडरने आपण हा मेकअप लॉक करणार आहोत. तर इथे आपल्याला ब्रश यूज करायचा नाहीये पावडर लावण्यासाठी. तर अशा पद्धतीने पफ मिळतो, तर तो पफ यूज करणार आहे मी. पफ वरती प्रोडक्ट घ्यायचे आपल्याला आणि एक्स्ट्राचं प्रोडक्ट आपल्या हातावरती अशा पद्धतीने रिमूव्ह करायचे आणि त्यानंतरच ते डॅबिंग मोशन मध्ये अशा पद्धतीने लावायचं आहे. आपल्याला हे पावडर पूर्ण फेस वरती, मानेवर, डोळ्याखाली, डोळ्यांच्या वरती पूर्ण फेसला आपल्याला हे अप्लाय करून घ्यायचं आहे. मी इथे कुठलेच क्रीम प्रोडक्ट यूज केलेले नाहीत, त्यामुळे ब्लशरसाठी आणि कॉन्टूरसाठी पण आपण इथे पावडरच यूज करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे प्रिटी ऑल सेटचं आय शॅडो पॅलेट. यामध्ये कॉन्टोरिंग पावडर आहे, ब्लशर आहे आणि हायलायटर, सगळे आय शॅडोज वगैरे सगळं आहे यामध्ये. तर यामधलंच मी ते यूज करणार आहे. तर इथे मी कॉन्टोरिंग पावडर ही घेणार आहे. प्रोडक्ट घ्यायचे आहे आपल्याला ब्रशवरती, एक्स्ट्राची प्रोडक्ट आपल्याला रिमूव्ह करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे.
इथे मी नोज कॉन्टरिंग करून घेतलेलं आहे, चिक कॉन्टरिंग करून घेतलेलं आहे आणि जॉ लाईन पण कॉन्टरिंग करून घेतलेला आहे. तर आपली नेक्स्ट स्टेप आहे ब्लशर. तर ब्लशर मधला हा शेड मी इथे यूज करणार आहे. ब्लशरचंही तसंच करायचं आहे. प्रोडक्ट घ्यायचं आहे, हातावरती अशा पद्धतीने रिमूव्ह करायचं आहे, स्माइल करायची आणि त्यानंतर आपल्याला हे प्रोडक्ट यूज करायचं आहे. तुम्हाला जसा ब्लश आवडतो त्या पद्धतीने तुम्ही इथे ब्लशर यूज करू शकता. त्यानंतर हायलायटर इथे यूज करणार आहे. तर मी या पॅलेट मधलंच हे हायलायटर घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण इथे चीक बोनवर, नोजवर आणि इथे लिप्सच्या वरती आणि चीनवर, फोरहेडवर आपण हायलाइटर करून घेतलेला आहे. तुम्हाला जर इथे खूप ओपन पोर्स असतील तर शक्यतो हायलाइटर इथे जास्त करू नका, जेणेकरून तुमचे ओपन पोर्स जास्त दिसून येत. आपल्या हायलाइट पॉइंट वर इथे आपण सगळं हायलाइट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपला हा जो बेस मेकअप आहे तो कम्प्लीट झालेला आहे आणि आता आपण इथे आय शॅडो करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला आधी आयब्रो डिफायनिंग करून घ्यायचं आहे. या पॅलेट मधला मी इथे ब्राऊन कलर यूज करणार आहे आयब्रो डिफायनिंग साठी. केव्हाही ब्लॅक कलर यूज करू नका, कारण ब्लॅक कलर यूज केल्यामुळे आपल्या आयब्रोज आर्टिफिशियल दिसतात. त्यामुळे शक्यतो ब्राऊन कलरच यूज करा. आयब्रो डिफाईन करत असताना आपल्याला मिडल पासून आयब्रो डिफाईन करायचं आहे, शक्यतो फ्रंट पासून करू नका. फ्रंटला या डायरेक्शनने आपल्याला डिफाईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्पुली ब्रशने आपल्याला आपल्या आयब्रो फिल करून झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला करायचं आहे आय शॅडो. तर आय शॅडो साठी मी हा ब्राऊन कलर घेतलेला आहे. आपला आय शॅडो करून झालेला आहे आणि त्यानंतर आता आपण यावरतीच थोडंसं ग्लिटर लावून घेणार आहे. ग्लिटर शक्यतो बोटाने लावलं तर खूप छान लागतं. त्यानंतर आता यूज करणार आहे काजळ. तर काजळ घेतलेलं आहे मी शुगरचं. आणि लायनर. तर लायनर घेतलेलं आहे स्विच ब्युटीचं. तर आपलं इथे लायनर लावून झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटी येते ती लिपस्टिक. तर मी इथे घेतलेली आहे मेबलिनची लिपस्टिक आहे. शक्यतो लिपस्टिक ही लिक्विड लिपस्टिकच यूज करा, कारण क्रीम लिपस्टिक यूज करू नका, कारण आपल्या ओठांच्या साईडने बराच वेळा घाम येतो, ऑइल सिक्रेशन होतं आणि आपण त्याला पुसण्याच्या ह्याच्यामध्ये ती लिपस्टिक पण आपली निघून जाते. त्यामुळे लिक्विड लिपस्टिक यूज करा, जेणेकरून ती लॉंग लास्टिंग राहील.
तर असा होता आजचा लुक. ऑइली स्किनवाल्यांनी मेकअप करताना काय काय काळजी घ्यायची आहे आणि कुठले प्रोडक्ट यूज करायचे आहेत इथे मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर युजफुल वाटला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.